नमस्कार. श्री क्लासेसच्या व्हिडिओ सेशनमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण बघतो आहे ट्रिग्नोमेट्री हा टॉपिक. आणि ट्रिग्नोमेट्री हा टॉपिक जो आहे हा बघतो आहे आपण क्लास 10th स्टेट बोर्ड साठी. हे मेन्शन यासाठी करतोय कारण ट्रिग्नोमेट्री हा जो लेसन आहे तो 10वीला असतो. ऍक्च्युअली स्टेट बोर्ड मध्ये तो 9th मध्येच इंट्रोड्यूस होतो आणि 10वीला त्याच्या पुढचे कॉन्सेप्ट जे आहे ते काही दिलेले असतात. आणि याउलट सीबीएसई मध्ये काय होतं, सीबीएसई बोर्ड मध्ये तो लेसन त्यांना 10thला डायरेक्टली आहे, तो 9thला नाही आहे. त्यामुळे 10th सीबीएसईची मुलं ते सगळं 10th मध्येच शिकतात. ट्रिग्नोमेट्रीचा जो बेसिक सगळा कॉन्सेप्ट आहे. पण स्टेट बोर्डचे विद्यार्थी जे आहे ते ऑलरेडी 9th मध्ये शिकलेले असतात की ट्रिग्नोमेट्री मध्ये कुठले कुठले रेशोज असतात, काय असतं ते सगळं बेसिक त्याचं जे आहे. आणि त्याच्या पुढच्या ज्या आयडीज आहेत त्या सगळ्या 10th मध्ये ते शिकतात. म्हणजे टॉपिक तो एक बेसिक प्रो टॉपिक हा स्टेट बोर्ड मध्ये 9th आणि 10thला डिव्हाइड केलेला आहे. सीबीएसई बोर्ड मध्ये डायरेक्टली 10thला दिलेला आहे. आणि टॉपिक हा इतका जास्त महत्वाचा आहे कारण 10वी झाल्यानंतर पुढे जाऊन 11th 12thला जर तुम्ही सायन्स घेत आहात, सायन्समध्ये मॅथमॅटिक्स तुम्ही घेत आहात तर त्यामध्ये ट्रिग्नोमेट्री असणारच, प्रश्नच येत नाही. कारण मॅथमॅटिक्स म्हटलं की ते इक्वल टू ट्रिग्नोमेट्री राहणारच आहे, म्हणजे समीकरणच आहे, त्यामुळे त्याला कुठलाही पर्याय नाही. आणि बऱ्याच वेळा असं होतं की ट्रिग्नोमेट्री हा कॉन्सेप्ट खूप जास्त कठीण वाटतो सगळ्यांना, पण वास्तविक पाहतो तो तसा कठीण नाही. जर तुमचे त्याचे बद्दलचे कॉन्सेप्ट जे आहेत ना बेसिक ते खूप क्लिअर असले ना तर अगदी सरळ सरळ तो आहे. आणि फक्त फॉर्म्युलेस तुम्हाला प्रॉपरली ते टिप ऑफ द टंग असायला हवेत की जेणेकरून तुम्ही अप्लाय करू शकले पाहिजे पटापट सगळे ते, तर ते खूप जास्त इझी जातं. आणि नक्कीच ते प्रॅक्टिसने हा पार्ट आपण कव्हर करू शकतो. तर सगळ्यात पहिले ट्रिग्नोमेट्रीचं जे नाव आहे ट्रिगोनोमेट्री आपण म्हणतो, TRI ट्राय है ना. ट्राय त्याचा अर्थ आपल्याला कळतो की 3. आणि ट्रिगोनोमेट्री म्हटलेला म्हणजे हा 3 बाजू असलेली जी काही फिगर आहे त्याच्या संदर्भात आहे. आणि ती फिगर म्हणजे 3 बाजू असली म्हणजे ट्रायंगलच राहणार आहे. आणि हा जो ट्रायंगल याच्यामध्ये असतो तो असतो राईट अँगल ट्रायंगल. सो जसं मी इथे ड्रॉ केलेला आहे हा ABC राईट अँगल ट्रायंगल. याच्यामध्ये एक अँगल हा 90 डिग्रीचा आहे आणि उरलेले दोन जे आहेत ते कसे आहेत ते अक्यूट अँगल्स आहेत. तर उरलेले हे जे दोन अक्यूट अँगल्स आहेत या दोन अक्यूट अँगलसाठी आपण ट्रिग्नोमेट्रीचे हे 6 रेशोज वापरत असतो. साइन, कोसाइन, टँजेंट, कोटँजेंट, सिकॅन्ट आणि कोसिकॅन्ट हे याचे पूर्ण नाव आहेत. याला आता शॉर्ट फॉर्म मध्ये आपण साइन, SIN, बरेच लोक याला सीन असं म्हणतात पण इट इज नॉट सीन, इट इज साइन. कोसाइन मीन्स कॉस, टँजेंट दॅट इज टॅन, कोटँजेंट दॅट इज कॉट, सिकॅन्ट दॅट इज सेक आणि कोसिकॅन्ट म्हणजे कोसेक. असे हे 6 रेशोज आहेत. आणि हे 6 रेशोज आपण काढत असतो कशासाठी? हे 6 रेशोज आपण काढत असतो कुठल्या तरी अक्यूट अँगलसाठी. जसं आता इथे अँगल A आहे आणि अँगल C आहे. आपण सपोज या C अँगलला थिटानी रिप्रेझेंट केलं किंवा नाही जरी केलं, C घेतलं तरी चालणार आहे, A घेतलं तरी चालणार आहे. म्हणजे म्हणताना आपण याला साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा, कोसेक थिटा असं आपण घेत असतो. मग आता याचे फॉर्म्युलेस ठरलेले आहे. जसं साइन थिटा म्हणजे इथे असतं अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. आणि कॉस थिटा म्हणजे असतं ऍडजेसेंट साइड अपॉन हायपोटेनस. आता याच्यामध्ये अपोजिट साइड, ऍडजेसेंट साइड, हायपोटेनियस हे काय आहे? तर नक्कीच 90 डिग्रीच्या अपोजिट जी साइड आहे ती तुमची हायपोटेनियस होणार आहे या ट्रायंगलसाठी. आणि आता थिटा कुठला आहे यावरती अवलंबून असतं की ऍडजेसेंट साइड कुठली आणि अपोजिट साइड कुठली. जर हा थिटा असेल तर अपोजिट साइड AB आणि ऍडजेसेंट साइड BC जी याला ऍडजेसेंट आहे. पण जर थिटा हा असेल A मग त्या ठिकाणी इथे ही AB ऍडजेसेंट राहील आणि ही BC अपोजिट राहील. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. तसंच टॅन म्हणजे असतं अपोजिट साइड अपॉन ऍडजेसेंट साइड. हे जे 3 आहेत ना, साइन, कॉस आणि टॅन, हे 3 बेसिक रेशिओज आहेत. कारण हे जे 3 रेशिओज आहे या तिघांचंही तुम्ही रेसिप्रोकल जर केलं तर तुम्हाला पुढचे 3 रेशिओज मिळतात. म्हणजे आता कॉट म्हणजे हा टॅन थिटाचा रेसिप्रोकल, म्हणजे तो येणार ऍडजेसेंट साइड अपॉन अपोजिट साइड. यानंतर पुढे सेक थिटा.
सेक थिटा जो आहे तो कॉसचा रेसिप्रोकल आहे, तो येतो हायपोटेनस अपॉन ऍडजेसंट साइड. पुढे मग आहे कोसेक थिटा, हा कोसेक थिटा येतो हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. हे बेसिक रेशिओज झाले. आता हे तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या टेक्निकने म्हणा, बरेच आपण बघतो की शाळांमध्ये वगैरे पण टीचर तुम्हाला काही सोपी टेक्निक सांगतात की तुम्ही या टेक्निकने हे लक्षात ठेवू शकता, पाठ ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला असं स्पेशली लर्न करण्याची गरज पडत नाही. ओ अपॉन एच ए, म्हणजे याला ओ ऑपोजिट साइडला ओ म्हणायचं, ऍडजस्टंटला ए म्हणायचं, हायपोटेनसला एच म्हणायचं, आणि तसं ओ अपॉन एच, ए अपॉन एच, ओ अपॉन ए असं लक्षात ठेवायचं. किंवा परपेंडिक्युलर साइड हाईट, सीबीएसई मध्ये स्पेशली परपेंडिक्युलर साइड हाईट परपेंडिक्युलर साइड असं म्हणतात, बेस हाईट आणि बेस आणि हायपोटेन्यूस असं घेतलं जातं. तर आता तो क्रायटेरिया संपूर्णपणे तुमच्यासाठी तुम्हाला जो कन्व्हिनियंट आहे, जो जास्त इझी आहे, तो तुम्ही युज करू शकता. पण हे 6 बेसिक रेशिओज आहे. या 6 बेसिक रेशिओवरून तुमचे पुढचे फॉर्म्युलेज जे आहेत ते जनरेट होतात. ते म्हणजे असतात रेसिप्रोकल फॉर्म्युले, की साइन आणि कोसेक हे एकमेकांचे रेसिप्रोकल आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की साइन थिटा इज 1 अपॉन कोसेक थिटा आणि कोसेक थिटा इज 1 अपॉन साइन थिटा. नंतर पुढे कॉस आणि सेक, तर कॉस थिटा हा सेकचा रेसिप्रोकल झाला, म्हणून कॉस थिटाला आपण घेऊ शकतो 1 अपॉन सेक थिटा, आणि सेक थिटा जो आहे तो येतो 1 अपॉन कॉस थिटा. टॅन आणि कॉट हे एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत, म्हणून तुम्ही टॅन थिटाला घेऊ शकता 1 अपॉन कॉट थिटा, आणि कॉट थिटा तुम्ही घेऊ शकता काय 1 अपॉन टॅन थिटा. याशिवाय आणखी 2 महत्वाचे आहेत रेशिओ. टॅन थिटा असतं साइन अपॉन कॉस, आणि कॉट थिटा जे आहे ते कॉट थिटा म्हणजे असतं कॉस थिटा अपॉन साइन थिटा. या बेसिक गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला खूप प्रॉपरली माहिती असणं आवश्यक आहे, कारण याचाच खूप जास्त यूज तुम्हाला पुढे आहे. तुम्ही जेव्हा पुढचे प्रॉब्लेम्स कराल, इव्हन 11वीला 12वीला तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स वगैरे हे लेसन्स आहेत, त्यामध्ये पण याचं बेसिक अप्लिकेशन आहे, आणि हे सुरुवातीला लागतं. तुम्ही जेई देत असाल, तुम्ही सीईटीची एक्झाम देणार असाल, जे काही असेल ते त्या प्रत्येक ठिकाणी ट्रिग्नोमेट्री हा टॉपिक हा असतोच, आणि त्यामध्ये हा बेस तुमचा खूप पक्का होणार. कारण 50% विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स जे 11वी-12वीचं स्पेशली की नाही खूप डिफिकल्ट वाटतं त्यांना, ते या टॉपिक्समध्ये ट्रिग्नोमेट्री सारख्या टॉपिकमध्ये. इव्हन 9-10ला पण असं होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना ट्रिगो हे खूप डिफिकल्ट वाटतं. एकदा बऱ्याचदा काय होतं की आपल्याला असं पहिल्यापासून ऐकायला मिळतं नाही खूप कठीण आहे, खूप कठीण आहे, ट्रिग्नोमेट्री खूप डिफिकल्ट आहे, आणि मग आपण तेच घेऊन पुढे पुढे चालत राहतो. पण तसं काही नाही आहे. ट्रिग्नोमेट्री इज वन ऑफ द व्हेरी 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 इझिएस्ट टॉपिक. इव्हन मॅथमॅटिक्सला आपण बरेच विद्यार्थी घाबरतात की मॅथमॅटिक्स हा खूप क्रुशियल सब्जेक्ट आहे आणि कठीण आहे वगैरे वगैरे, पण मॅथमॅटिक्स सारखा चांगला विषय नाही. म्हणजे मी स्वतः मॅथ्स टीचर आहे म्हणून मी हे म्हणतोय असं नाही, पण मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही स्कोर खूप चांगला करू शकता. अगदी आउट ऑफ लँग्वेजेस मध्ये मी तुम्हाला आउट ऑफ कदाचितच मिळू शकतात, नॉर्मली मिळत नाहीच. अगदी 99.99% गॅरंटी असते की पुढे आउट ऑफ मार्क्स मिळत नाही. पण हे जे मॅथ्स झालं किंवा सायन्स झालं, हे सब्जेक्ट असे आहेत की याच्यामध्ये तुम्हाला हमखासपणे 100पैकी 100 मार्क मिळू शकतात. म्हणजे त्या क्वालिटीचं तुम्ही प्रॉपरली प्रिपरेशन केलं तरच तुम्हाला ते मिळणार आहे. तुम्हाला नुसतं असं कुठल्या मॅजिकने ते मिळणार नाही. मग त्यामध्ये ट्रिग्नोमेट्री हा टॉपिक हा तेवढाच महत्वाचा आहे. तर हे बेसिक फॉर्म्युलेज आहेत. हे सगळे बेसिक फॉर्म्युलेज जे आहेत, हे बेसिक फॉर्म्युलेज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि हे लिहून बघायचे आहेत वारंवार तुम्हाला. याचं अप्लिकेशन आता यावर्षी याच्यामध्ये ऍडिशनल तुम्हाला ना आयडेंटिटीज दिलेल्या आहेत. त्या आयडेंटिटीज काय आहे ते आपण आता बघतो आहे. आयडेंटिटीज मध्ये तुम्हाला 3 बेसिक आयडेंटिटीज दिलेल्या आहेत. या तिन्ही आयडेंटिटीज या इतक्या महत्वाच्या आहेत कारण त्या आयडेंटिटीज मध्ये तुम्हाला बाकी सगळे रेशो, तुम्हाला एक कुठला रेशो दिला असेल तर बाकीचे रेशो काढण्यासाठी खूप जास्त तुम्हाला हेल्प त्याच्यामध्ये होणार आहे. मग आता या आयडेंटिटीज कुठल्या आहेत, तर पहिली त्यामध्ये आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. दुसरी आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, आणि तिसरी आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. या आयडेंटिटीज जनरेट कशा झाल्या आहेत ते पण आपल्याकडे आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये त्याचं प्रूफ दिलेलं आहे. आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये ते प्रूफ बघणार. त्याचं प्रूफ जनरली एक्झामला विचारत नाही, पण ते आपल्याला माहिती असायला हवं. पायथागोरस थेरमचा यूज करून कशा पद्धतीने ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज बनलेल्या आहेत ते आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. ही जी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 ही पहिली आयडेंटिटी आहे. यावरून तुम्ही आणखी 2 फॉर्म्युले तुमचे स्वतःचे जनरेट करू शकता. ते म्हणजे असं की साइन स्क्वेअर थिटा इज 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा अँड कॉस स्क्वेअर थिटा इज 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा.
1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज सेक स्क्वेअर थिटा. यावरून आणखी दोन फॉर्म्युले जनरेट होतात. दॅट टॅन स्क्वेअर थिटा इज सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 अँड सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. पुढे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा म्हणजे आपण म्हणू शकतो कॉट स्क्वेअर थिटा इज कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 अँड कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. यात काही नाही, फक्त ट्रान्सफॉर्मेशन केलेले आहे. पण हे जर आपण असं करून ठेवलं ना तर पटापट जेव्हा तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पटापट त्या व्हॅल्यूज ज्या सबस्टिट्यूट करू शकता त्यामध्ये. त्यामुळे या 3 बेसिक आयडेंटिटीज आहेत ट्रिग्नोमेट्रीच्या, या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. यापुढे मग इथे ट्रिग्नोमेट्रिक टेबल आहे. तो टेबल पण त्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती असाव्या लागतात. ते कसं करायचं आहे तो एक पार्ट बघायचा आपल्याला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच त्याचं पीआयडीज कसं जनरेट केलेलं आहे तो पार्ट आणि ट्रिग्नोमेट्रिक टेबल कसा बनवायचा आहे, कसा लक्षात ठेवायचा आहे ते आपण बघणार आहे. तोपर्यंत तुम्ही हे सगळे फॉर्म्युलेज जे आहे त्याची प्रॅक्टिस करा, ते लर्न करा, लिहून बघा. लर्न करा असं म्हणणं चुकीचं राहील, कारण लर्निंग ऍक्च्युअली म्हणजे रट्टा मारणे हे तसं बघितलं गेलं चुकीचं आहे. कुठल्याही गोष्टी जर समजून तुम्ही केला तर रट्टा मारण्याची गरज पडत नाही. आणि नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून हे समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा आणि व्यवस्थित त्या पद्धतीने तुम्ही त्याची कृती आत्मसात करा. ठीक आहे, धन्यवाद.